काय ग स्वरा? मटन सूप बनवते का? हो चालेल, चला बनवूया. आज आपण बनवूया मटण उकड. त्यासाठी आपण घेऊया स्वच्छ ताजे असे मटण. त्याला हळद, मीठ, लिंबू लावून चांगले मॅरिनेट करून ठेवूया. अर्धा तास मॅरिनेट करायचं. मॅरिनेट झाल्यावर वाटण तयार करायचं. त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, धना पावडर, ओलं खोबरं, गरम मसाल्यामध्ये मिरे, तमालपत्र, चक्रीफूल, दालचिनी सगळं घ्यायचं आणि मग ते मिक्सरमध्ये पहिलं हिरवं वाटण तयार करायचं. त्यासाठी आपण खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. वाटण तयार झाल्यावर कुकर ठेवायचा. कुकरमध्ये टाकायचं तेल. तेलामध्ये टाकायचा गरम मसाला. गरम मसाल्यामध्ये टाकायचं काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र सगळं टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं टाकायचं जिरं. जिरं टाकल्यावर त्यामध्ये टाकायचं हिंग. हिंग टाकल्यावर चांगलं तडतडू द्यायचं. थोडंसं परतलं की मग त्यामध्ये कच्चा कांदा घालायचा. कांदाही थोडा वेळ परतू द्यायचा. चांगला परतला की मग त्यावर टाकायचं वाटण. वाटण टाकलं की तेही चांगलं तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं. वाटण चांगलं परतून घ्यायचं आणि त्यावर धना पावडर टाकायची, हळद टाकायची आणि ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं. ते चांगलं परतून झालं की त्यामध्ये मटण ॲड करायचं. मटणाला सुद्धा त्या ठिकाणी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तेल परतून झाल्यावर त्यामध्ये गरम पाणी करायचं आणि मग थोडंसं आधी लिंबू पिळायचं आणि मग त्यावर ओतायचं गरम पाणी. गरम पाण्यामध्ये मटण चांगली शिजवून घ्यायचं. त्याच्या चांगल्या 4 शिट्ट्या करायच्या. 4 शिट्ट्या झाल्यावर तुमची मटण उकड झाली तयार. सगळ्यांनी ह्या पावसाळी वातावरणामध्ये ह्या मटण उकडचा आस्वाद घ्यायचा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अजून नेक्स्ट कुठली रेसिपी बघायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगा.